देश भर में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती बड़े उत्साह और श्रद्धा के साथ मनाई जा रही है। थाने में मासुंदा तालाब परिसर में शिवसेना के पदाधिकारियों और शिव सैनिकों ने महाराज के अश्वारूढ़ पुतले को पुष्पहार अर्पित कर अभिवादन किया। थाने के मासुंदा तालाब में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर उनके अश्वारूढ़ पुतले पर पुष्पहार अर्पित किए गए। इस मौके पर माजी सांसद राजन विचारे, थाने जिला प्रमुख केदार दिघे सहित शिवसेना के कई पदाधिकारी और शिव सैनिक बड़ी संख्या में उपस्थित थे। राजन विचारे ने इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज द्वारा बनाए गए गढ़ किलों के संरक्षण की आवश्यकता पर जोर दिया। उन्होंने मुंबई में प्रस्तावित अरबी सागर में छत्रपति शिवाजी महाराज के स्मारक के काम में तेजी लाने की मांग की। उन्होंने यह भी कहा कि विकास के नाम पर कई काम केवल कागजों तक सीमित रह गए हैं। इसके अलावा विदेशों में युद्ध जैसी परिस्थितियों में फंसे भारतीय नागरिकों को सुरक्षित वापस लाने के लिए राज्य और केंद्र सरकार को तत्पर रहने की आवश्यकता है। मला वाटतं अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज संपूर्ण देशभर शिवजयंती उत्सव साजरा केला जातो आहे। परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय किल्ले उभारलेले आहेत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला जवळजवळ 350 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत, परंतु आज त्या किल्ल्यांची अवस्था एवढी दुरावस्था झालेली आहे। त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण या ठिकाणी त्या खुर्चीवर बसलात, पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी मुंबईला होणार होतं समुद्रामध्ये, परंतु त्याचा कुठे थांग पत्ता नाही। त्याचा नारळ फुटला होता, त्याचा संबंध गवगवा झाला होता, त्यासाठी निधी पण दिला होता, बजेट प्रोव्हिजन झाली होती, पण त्याचं काय झालं ते काय कुठे कळलंच नाही। तसंच ह्या ठाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट आपण हा जो बघतोय आपण हा आपल्या खासदार निधीतून त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रोजेक्ट आणि काही निधी महानगरपालिकाने असा मिळून तो संबंध मासुंदा तलावाचा विकास या ठिकाणी सुशोभीकरण आपण केलं होतं। परंतु ह्याच्यातला पार्ट 1 झाला, पार्ट 2ला सुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, परंतु या राजकारणामुळे हे संबंध ते प्रोजेक्टच त्या ठिकाणी बासनामध्ये बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि तुम्ही बघितलं असेल ह्या संबंध महाराजांनी बांधलेले जे गडकिल्ले आहेत ह्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे। आणि वारंवार हा प्रश्न विधानसभा असेल, लोकसभेत असेल किंवा या ठिकाणी आवाज त्या संदर्भामध्ये उठवलेला असतात, परंतु आज तागत ह्या सरकारला कुठे जाग आलेली नाही। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी त्या ठिकाणी सरकार स्थापन झालं, परंतु स्मारकाचं काय झालं ते अजूनही मला वाटतं हा प्रश्न अजूनही अनंत आहे। आणि तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरे करत असताना ह्या गडकिल्ल्यांचं सुद्धा संरक्षण या ठिकाणी आणि त्याचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे। सर, पाहिलं तर कुठं तर सरकार हात आखडता घेते का? अनेक विकास कामं सुरू असताना वृक्षतोड असेल, अनेक विकास प्रकल्प सुरू, मात्र गड किल्ल्याला जो निधी पाहिजे तो मिळत नाही। मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल विकासाच्या नावाखाली त्या ठिकाणी स्वतःची पोटं भरण्याचं काम चालू आहे, परंतु विकास तिथे कागदावरतीच आहे आणि तो विकास मला वाटतं कुठे शोधून सापडत नाही। आणि विकास च्या नावावरती कित्येक ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट झाले, परंतु आज तागात या ठाणे असेल या महाराष्ट्राची झालेली परिस्थिती लोकांच्या समोर आहे आणि लोक नक्कीच याचा विचार करतील। तर युद्धामुळे अनेक लोक भारतीय अडकलेले आहेत, ठाणे जिल्ह्यातले देखील अनेक लोक अडकले, ते देखील येतात, मात्र अजून काही जे लोक अडकले आहेत त्यांना त्या तिकडचं जे शांततेरित्या पाहिजे तशी मदत करता येत नाही। मला वाटतं या बाबतीमध्ये सरकारने, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, ही गंभीर बाब लक्षात घेतली गेली पाहिजे की आज आपले जे काही भारतीय नागरिक त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना आणायचं मला वाटतं काही प्रमाणामध्ये आणले गेलेले आहेत, परंतु अजूनही भरपूर अशी लोकं आहेत की या ठिकाणी विद्यार्थी आहेत किंवा इतर नोकरी धंद्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ते सुद्धा अजून इथे येण्याच्या प्रतीक्षेत आहेत। मला वाटतं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या ठिकाणी ते आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर राज्यसभेवरती देखील आपलं नाव चर्चेचं होतं, मात्र आता शरद पवार चंद्रजी यांचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे, कसं बघतात? त्यांना शुभेच्छा। आणि आता राज्याचा अर्थसंकल्प आहे, आज मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडणार आहे, अजितदादा गेल्यानंतर हा
मला वाटतं एकीकडे युद्ध दुसरीकडे बजेट येणार मला वाटतं ह्या बजेटमध्ये आज शिवजयंती आहे. आमच्या सर्व शिवसैनिक आणि शिवप्रेमींची मागणी आहे की या बजेटमध्ये तरी मुंबईतलं जे समुद्रामध्ये जे हे होणार होतं, स्मारक होणार होतं, ते त्या ठिकाणी बजेटमध्ये प्रोव्हिजन करावे आणि त्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. आणि हीच खरी मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने हा उत्सव साजरा करण्याचा त्यांना अर्थ राहील.